एकीकडे मुख्यमंत्र्यांचा रुद्रावतार तर दुसरीकडे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी। महाराष्ट्रात पुन्हा काहीतरी घडणार असल्यासारखं दिसतंय। भाजपमध्ये नेमकं काय चाललंय जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत। महाराष्ट्राच्या राजकारणात विनोद तावडे पुन्हा सक्रिय झालेत का अशी चर्चा सुरू आहे। नुकताच विनोद तावडे आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त भेट झाली आणि त्यानंतर आता विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांच्या भेटीनं नव्या चर्चेला तोंड फुटलंय। शरद पवारांचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेंची भेट घेतली। एकनाथ खडसे अनेक वर्ष भाजपचा ओबीसी चेहरा होते, मात्र फडणवीसांसोबतच्या मतभेदानंतर खडसेंनी पक्षाला रामराम केला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले। पण आता खडसे पुन्हा भाजपात परतणार का अशी चर्चा आहे। महाराष्ट्रातील सत्ता आणि संघटना या दोनही पातळीवर भाजप आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे खडसेंच्या घर वापसीवर चर्चा होते। उत्तर महाराष्ट्रात एकनाथ खडसे यांचा आजही काही प्रमाणात प्रभाव आहे। जळगाव, धुळे, चाळीसगाव आणि मनमाड सारख्या भागात खडसेंचे कार्यकर्ते आहेत। भाजपच्या सुरुवातीच्या काळात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत मिळून एकनाथ खडसेंनी संघटना उभी करण्यावर जोर दिला, पण कालांतरानं पक्षातील मतभेदामुळे खडसेंना पक्ष सोडावा लागला। गेल्या काही काळात खडसे पुन्हा भाजपात जातील अशी चर्चा आहे, पण खडसेंच्या पक्षप्रवेशाला त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी गिरीश महाजन यांचा विरोध आहे। महाजन आणि त्यांच्या समर्थकांकडून खडसेंच्या विरोधात मोहीम राबवली जाते आणि त्यामुळे खडसेंसाठी भाजपचे दरवाजे अद्याप उघडलेले नाहीत। बुधवारी भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांनी एकनाथ खडसेंची भेट घेतली। या भेटीमुळे भाजप आपल्या जुन्या आणि अनुभवी नेत्याला पुन्हा संघटनेत घेण्याची तयारी करत असल्याचं बोललं जात आहे। बदलत्या राजकीय समीकरणामुळे भाजप त्यांच्या जुन्या नेत्यांना पक्षात घेण्याच्या रणनीतीवर काम करत आहे आणि त्याचाच भाग म्हणून खडसेंना पक्षात घेतलं जाऊ शकतं। तावडे आणि खडसे भेटीमुळे भाजपचे जुने नेते भेटल्याचं दृश्य पाहायला मिळालं। मध्यंतरी अमित शहा, जेपी नड्डा यांच्यासोबत चर्चा होऊनही राज्यातील काही नेत्यांच्या विरोधामुळे खडसेंचा प्रवेश रखडला। त्यात आता दिल्लीतील वजनदार नेते विनोद तावडे यांनी खडसेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यानं चर्चा होत आहेत। तर केंद्रीय भाजपची ही नवी चाल आहे का? उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते म्हणून गिरीश महाजन यांच्याकडे पाहिलं जातं। गेल्या काही वर्षात महाजनांचा प्रभाव हा पक्षात वाढलाय आणि त्याशिवाय गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत। त्यामुळे तावडे खडसे भेट ही फक्त महाजनांचा प्रभाव कमी करण्यासाठी आहे का, असा प्रश्न अनेकांना पडलाय। लोकसभा निवडणुकीच्या वेळीही एकनाथ खडसे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं, मात्र काही कारणांमुळे त्यांची घरवापसी रखडली आणि ते कारण महाजन असतील असं म्हटलं जायचं। पण आता तावडेंनी घेतलेली ही भेट दिल्लीश्वरांच्या नव्या भूमिकेकडे निर्देश करते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र या भेटीबाबत खडसेंनी खुलासा केला। तावडे आमच्या घरी सुनबाई रक्षा खडसेंची भेट घ्यायला आलेले आणि त्यावेळी त्यांनी माझीही भेट घेतली, प्रकृतीची विचारपूस केली, त्यात काही वैयक्तिक चर्चा झाली पण राजकीय चर्चा झाली नाही असं एकनाथ खडसेंनी माध्यमांना सांगितलं। विनोद तावडे हे भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत, ज्यांना 2019च्या विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे उमेदवारी नाकारण्यात आली। मात्र त्यानंतरही त्यांनी पक्ष कार्य सुरूच ठेवलं आणि दिल्लीतील भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं त्यांच्यावर विश्वास दाखवला, त्यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली। याच वर्षी मार्च महिन्यात तावडे यांना राज्यसभेवर संधी मिळाल्यानं त्यांचं संसदीय राजकारणात पुनरागमन झालंय। भाजपच्या दिल्लीश्वरांनी तावडेंना पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय केलं असल्याचं या भेटीतून स्पष्ट संकेत मिळत आहेत। जर एकनाथ खडसे खरोखरच भाजपात परतले तर त्याचे महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठे परिणाम दिसतील। महाविकास आघाडी आणि महायुती या दोनही आघाड्यांमध्ये यामुळे समीकरणं सुद्धा बदलू शकतात। खडसेंसारखा अनुभवी नेता भाजपमध्ये परतला तर आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला फायदा सुद्धा होऊ शकतो आणि तसंच याचा थेट परिणाम उत्तर महाराष्ट्रातील स्थानिक राजकारणावर सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे या भेटीवर, या भेटीगाठींवर आणि महाराष्ट्राच्या भाजपमध्ये घडणाऱ्या घडामोडींवर तुम्हाला काय वाटतंय? कमेंट हे नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।